नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत पेरूचे सरबत आणि हे पेरूचे सरबत तुम्ही 2 ते 3 महिने स्टोर करून तुम्हाला हवं तेव्हा तयार करून पिऊ शकता। आणि मी तुम्हाला दाखवणार आहे लोणावळ्यामध्ये सीडलेस शिवाय 12ही महिने उपलब्ध असणारा पेरू कुठे मिळतो ते। हो, अगदी 12 महिने हा पेरू तुम्हाला खायला मिळेल, पण लोणावळ्याला जाऊन। तर त्यासाठी आपल्याला ही व्हिडिओ पूर्ण पाहावी लागेल। तर आता आधी आपण सुरुवात करूया पेरूचं सरबत बनवायला। तर पेरूचं सरबत बनवण्यासाठी मी इथे 4 पेरू घेतलेत आणि हे अशा पद्धतीने कट करून कुकरच्या भांड्यामध्ये घेतले। आता आपल्याला या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर हे पेरू घेतलेत, तर मी इथे 4 पेरू घेतलेत, तर त्यासोबतच मी अर्धा बीट घेतलेला आहे। अगदी छोट्या आकाराचा बीट घ्यायचा आहे, खूप मोठा नाही घ्यायचा। अगदी तुम्हाला सांगू, अगदी लिंबा एवढा जर असेल तर छोटासा घ्यायचा आहे। नंतर एक छोटी वाटी साखर घ्यायची, जिरे पावडर घ्यायची, लाल तिखट आणि काळं मीठ। अगदी कमी साहित्यामध्ये हे पेरूचं सरबत होतं आणि अगदी उत्कृष्ट असं हे खूप सुंदर लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर आता हे मी जे पेरू आहेत हे कुकरच्या भांड्यामध्ये एक स्टँड ठेवलंय आणि स्टँडवर हे पेरू आपल्याला ठेवायचे आहेत। खूप जास्त पाणी घालायचं नाही, म्हणजे आपल्या कुकरच्या भांड्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्यायची। तर आता आपण इथे झाकण ठेवून ह्याला, हे बघा, कुकरचं झाकण लावून घेते आणि 3 शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत। 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे पाहूया का लोणावळ्यात पेरू कुठे मिळतात ते। कुठले आहे ते? 90% सीड नाही, लोकलच आहे। 10 दिवस खराब नाही होत, 10 दिवस कधी खाऊ शकता। वाव, कसं गोड आहे, तरी कच्चा आहे तो, पिकलेला ह्याच्यापेक्षा गोड आहे। बरोबर 8 100चे घेऊ? 100चे अर्धा किलो येतील फक्त। 2च येतील वरती। किलो मध्ये घ्या ना, किलो मध्ये किलो कसं आहे? 200 रुपये किलो आहे सर। कमी नाही का? नाही सर, 5-5 किलो आहे। छोटे छोटे घे। 2 किलो आहेत ना, 360 द्या। 180 रुपये किलो लावले तुम्हाला। 1 किलो एक किलो मध्ये किती बसतात? 4 किंवा 5। 1 किलो मध्ये 4 किंवा 5 बसतात। 10 दिवस खराब नाही होत, 10 दिवस कधी पण खाऊ शकतो। 10 दिवस खराब होत नाही का? याच्यात आता सीझन चालू आहे का? नाही, इकडे कायमचा असतो पेरू। कायमचा पेरू असतो, म्हणजे वर्षभर मिळतो का? हा, 12 महिने। अच्छा, हे फक्त लोण्यामध्येच भेटतं, बाहेर नाही। लोणावळ्यामध्येच मिळतो, बाहेर नाही। कापायचा एखादा पेरू? हा, किती कापू? 2 कापून। 2 कापून 100 रुपये द्या। कुठं आहे बघा माकड? आपली गाडी इथं थांबा, उभी केलेली आहे। थांबा, हे माकड काढू नका। ते खेळत मोबाईल वाढेल, खालीच जातं। मोबाईल वाढेल। दोन्ही केळी देऊ? हो द्या। चला बास करा, बाय करा त्याला। वाव, कुठं चढलं बघ। बाय करा, बाय बाय बाय। ओय, फोटो काढा। आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या। आता आपण कुकर थंड करून घेऊया। कुकर थंड झाला का त्यातील हे बघा, हे पेरू छान असे उकडले गेलेत। आता आपण हे काढून थंड करून घेऊया
आणि मग मिक्सरच्या भांड्यामधनं आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आणि गाळून घ्यायचे. गाळल्यावर ज्या बिया वगैरे आहेत त्या बिया पूर्णपणे निघून जातात आणि आपल्याला छान असा पेरूचा पल्प मिळतो. आपल्याला रंग येण्यासाठी आपण इथे बीटाचा वापर केलेला आहे. बीट वापरल्याने आपल्या पेरूच्या पल्पला छान असा रंग येतो आणि सरबत खूप सुंदर दिसतं. तर आता हे मी बारीक करून घेतलं आहे आणि गाळणीने आपण हे छान असं गाळून घेऊया आणि बिया वेगळ्या करून घेऊया. तर अशा पद्धतीने घट्ट असा हा पल्प तयार झाला आहे. हे बघा, पूर्ण जो पल्प आहे तो गाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातलं साल आणि बिया ह्या सगळ्या वेगळ्या होतील आणि आपल्याला फाईन असा पल्प मिळेल. हे बघा, पूर्ण बिया निघालेल्या आहेत आणि आपल्याला मस्त असा पेरूचा पल्प मिळालेला आहे. आता यापासून आपल्याला सरबत बनवायचे. तर आता सरबत बनवायचं असेल तर यामध्ये आता आपल्याला साखरसुद्धा घालायची आहे. तर आता आपण काय करूया, हा पूर्ण पल्प एका पॅनमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये साखर वगैरे घालून घेऊया. आपल्याला पुन्हा एकदा हा शिजवून घ्यायचा आहे. शिजवायचा आहे म्हणजे फक्त आपल्याला साखर घातलेली जी आहे ती वितळवून घ्यायची. तर आता आपण हा पल्प पूर्ण एका पॅनमध्ये मी काढून घेतला आहे. त्यावरच आपण लगेचच 1 वाटीभर साखर घालून घ्यायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे, 1 चमचा जिरं पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा तिखट घालून घेतलं आहे. तर तिखट हे आपलं लाल तिखट आहे, गरम मसाल्यावालं तिखट घालायचं नाही. आणि आता आपल्याला हा पल्प जो आहे हा थोडासा उकळवून घ्यायचा आहे. फक्त आपली जी साखर आहे ती वितळली पाहिजे, एवढाच आपल्याला हा पल्प शिजवून घ्यायचा आहे. तर जेव्हा हा शिजतो ना, म्हणजे साखर वितळते ना, तेव्हा ह्याचा रंग बदलतो आणि थोडासा असा ट्रान्सपरंट असा त्याला ग्लेज येते. हे बघा, साखर वितळलेली आहे आणि मस्त अशी आपल्या जो आपण पल्प काढून घेतलेला आहे त्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि असं मस्त शाईन आलेली आहे. आता आपण हे गॅस बंद करूया आणि थंड करून घेतलेला आहे मी पल्प जो आहे तो थंड केला आहे. आता आपण आपल्या ग्लासामध्ये 2 ते 3 चमचे पल्प घालून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर चिल्ड असं पाणी, बर्फ असं घालून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे इथे जे बर्फ आहे हा बर्फ नव्हता, त्यामुळे मस्त असं चिल्ड पाणी मी यावर घातलेलं आहे. पण तुम्ही बर्फ नक्की घाला. हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा लिंबू पिळू शकता, म्हणजे छान असा आंबट गोड तिखट अशी ही टेस्ट आपल्या पेरूच्या सरबताला येते. आता मी इथे चिल्ड असं पाणी घातलेलं आहे, अगदी चिल्ड पाणी घालायचं आहे आणि हे सरबत जे आहे हे थोडंसं घट्टसरच हवं आहे, अगदी पातळ करायचं नाही. म्हणजे जे ग्लास असेल ना तर ग्लासाच्या पावभाग आपल्याला पल्प घालायचा आहे आणि वरती पूर्ण आपल्याला चिल्ड असं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आता आपलं हे जे पेरूचं सरबत जे आहे हे तयार आहे आणि जो आपण पेरूचा पल्प बनवून ठेवलेला आहे, जो सरबत बनवून ठेवलेला आहे, हे एका छान बाटलीमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने स्टोअर करू शकतो. आणि जर इथे तुम्हाला आंबटपणा अजून हवा असेल तर तुम्ही इथे लिंबू पिळू शकता आणि मग नंतर हे वापरात घेऊ शकता. तर आता आपण इथे थोडीशी जिरा पावडर आणि लाल तिखट घालून घेतोय आणि तयार आहे आपलं पेरूचं मस्त थंडगार आंबट गोड तिखट असं हे चवदार असं सरबत.